सिंपल जे आता बोलतायत ते सगळं मला असं वाटतं, म्हणजे वकील या नात्याने, मी लॉयर या नात्याने मला असं वाटतं की कपिल सिब्बल जे तार्किक युक्तिवाद करतायत त्यांचा युक्तिवाद कोर्टात टिकेल याबद्दल मी 100% सांशक आहे. म्हणजे मी शिवसेना पक्षाचा आहे म्हणून नाही, कारण ते जे म्हणतायत त्याच्या कुठच्याच गोष्टी या तत्वावर आधारित नाहीत, या तार्किक आहेत. जसं त्या जज साहेबांनी सांगितलं, ते म्हणाले की पक्ष म्हणजे ज्यावेळी अपात्रतेच्या बद्दल तुम्ही काही घटना ज्या बोलतायत त्या याचिका दाखल झाल्यानंतरच्या घटनाचा उल्लेख जर कपिल सिब्बल करत असतील तर तो मान्य करताच येणार नाही कुठच्याच कोर्टात. त्याच्यामुळे ते काय होत नाही. त्याच्यानंतर अपात्रतेसंबंधी कपिल सिब्बल जे म्हणतायत की गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले, कोणत्याच कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऍक्ट मध्ये किंवा कोणत्याच ऍक्ट मध्ये असं सांगितलेलं नाही की आमदार एकत्र कुठे जाऊ शकत नाहीत. हा तुमचा मुद्दा आहे की गुवाहाटीला गेले किंवा गोव्याला गेले, अरे ते कुठेही जाऊ शकतात. याचा अर्थ काही शिवसेनेने असं बंधन, कुठच्या पक्षाने असं बंधन टाकलेलं आहे का की आसामचे जे आमदार आहेत ते आसाम सोडून कुठे जाताना पक्ष नेतृत्वाला विचारलं पाहिजे, असं कुठेच नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्याच्यामुळे ते जे म्हणतात की गोव्याला गेले, गुवाहाटीला गेले, सो दॅट कॅनॉट बी अपात्रता.